बातमी बारामतीतून आहे। बारामतीत अक्षरशः ढगफुटी झाली, त्यामुळे MIDC पेन्सिल चौका शेजारील 3 बिल्डिंगला भेगा पडल्यात। या इमारतींची अजित पवारांनी पाहणी केली आहे। साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ या 3 बिल्डिंगना भेगा पडल्यात, त्यामुळे इमारतीतल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। जोरदार पाऊस बारामती तालुक्यामध्ये झालाय। काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इथली परिस्थिती बिकट बनलेली आहे। 3 इमारतींना भेगा पडल्यात सततच्या पावसामुळे। त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे। एकीकडे दृश्य आहेत अजित पवार पाहणी करत असतानाची, दुसरीकडे दृश्य आहेत कालवा फुटल्यानंतरची। जोरदार पाण्याचे प्रवाह निराडावा कालवा फुटल्यानंतर वाहायला लागले आणि आसपासची सगळी शेती या कालव्याच्या पाण्याने गिळंकृत केली। सगळ्या शेतांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे, तर परिसरातल्या नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले। कलेक्टर आहेत, सगळे पंचनामे सातारा कलेक्टरला सांगितलं, पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती। अरे झालंय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले आतले आकडे 7 इंचाचे, आपली सरासरी 14 इंचाची। शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आम्ही करतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।